बंध बेधुंद कुणाचा छंद कुणाचा छंद आनंदी आनंद आनंदी आनंद ऋणानुबंध आमच्या दुःखाची सावली तुमच्या आनंदी घरात नको. आणि बस. सूर्य मावळतो पण तो सुद्धा पुन्हा उगवतोस ना. आणि स्वतः जळून तो अख्ख्या जगाला प्रकाश देतो. ह्या कोण? या कशाला आल्या तिथे? काय लग्न बिग्न करून आलास की काय? माई, आता तू मला डोळे दाखवायला लागलायस? आणि आता इथं या घरातच राहणार आहे. ती जर या घरात राहणार असेल तर मी घर सोडून चालले. या घरातून कोणीही बाहेर जाणार नाही. आणि जर ॲनी आणि शारदा मावशी या घरातून बाहेर जाणार असतील, त्या जर काही या घरात राहू शकणार नसतील, तर मग मी सुद्धा या घरात राहणार नाही. आमच्यासाठी घर सोडू नकोस. अरे काय नातं आहे तुझं आमच्याशी? 4 दिवस हसलो बोललो बास. आणखीन काय पाहिजे? मला तू पाहिजे. ॲनी, ॲनी थांब. ॲनी तू असं नाही करू शकत. ओम प्लीज आम्हाला अडवू नकोस. जाऊ दे आम्हाला. ॲनी आता तुझा आणि माझा मार्ग एकच आहे. नाही ओम, आपला मार्ग एक कधीच होऊ शकत नाही. आपण नदीच्या त्या किनाऱ्यासारखे आहोत जे कधीही एकत्र येऊ शकत नाही. पाण्याच्या लाटेला किनाऱ्यावर येऊन संपावंच लागतं. तशीच आपली मैत्रीही संपली. वा ॲनी, खूप मोठं उदाहरण देतेस. अगं एखादी लाट किनाऱ्यावरून धडकते संपते, पण प्रत्यक्षात ती मागून येणाऱ्या लाटेला वाट करून देत असते. अगं हे एक प्रकारे मदत करण्यासारखंच आहे ना. अगं होडी चालवणारा सुद्धा लाटेच्या प्रवाहासोबतच त्याची नौका चालवतो आणि किनाऱ्यापर्यंत येत असतो. ओम माझा किनारा मी स्वतः शोधतो. मला कुणाच्याही मदतीची गरज नाही. आणि प्रवाहात मी तुटले असले तरीही हरलेली नाहीये. मी लाटेच्या विरुद्ध दिशेने प्रवास करणार आहे. जातो आम्ही. हो नक्की कर, पण कधी कुठलं संकट समोर येऊन ठेपेल सांगता येणार आहे का? अगं हे जग दिसतं तितकं चांगलं नाहीये. तुम्हाला इतक्या सहजासहजी नाही जगू देणार कोणी. ओम जग किती चांगलं आहे आणि किती वाईट आहे हे तू सांगू नकोस आम्हाला. चल मामा. माईंचं बोलणं मनाला लावून घेतलंयस ना. बघ हवं तर त्यांच्या वतीने मी तुमची क्षमा मागतो. ओम प्लीज जाऊ देत आम्हाला.
मावशी 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 अॅनी आपण पटकन डॉक्टरांकडे जाऊयात. तू सांभाळ मावशींना. सावकाश. आणि नाही चालू शकत आता. थकले मी. मावशी ते बघ तिकडे समोर मंदिर दिसतं. आपण थोडा वेळ तिथे विश्रांती घेऊया. या सावकाश. आणि तुम्ही दोघे इथेच विश्रांती घ्या. मी जवळपास काही खाण्यासाठी मिळते का बघून येतो. हे देवा, आज मी परत तुझ्या परीक्षेसाठी उभी. तू प्रत्येक वेळी घेतलेली माझी परीक्षा मी प्रामाणिकपणे दिली. जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मध्ये मला पकडून तू चालवलेली माझी हेळसांड मी मुकाटपणे सोसत आहे. तुला कधीच दोष दिला नाही.
कारण मी ऐकायचे. सूर्य उगवण्या अगोदर खूप काळोख दाटून येतो आणि त्यानंतर सूर्याचा जन्म होतो अंधार मिटवण्यासाठी. त्याच अपेक्षेत मी आजवर जगले की कधीतरी तुला माझी दया येईल, पण नाही, तुला माझी दया कधीच आली नाही. जर माझ्या भक्तीने थोडा जरी तू प्रसन्न असशील ना, तर फक्त एकच काम कर. तुला माझी दुःख कमी नाही करता आली तरीही चालेल, कारण सवयच झाली आता दुःखाला सामोरं जाण्याची, त्याला पचवण्याची. पण ओम, खायला काय आता? क्रीमरोल आणि वडापाव. 3 वडापाव द्या ना. कितीला आहे वडापाव? 10 रुपयाला आहे, 30 रुपये. 30. एक काम करा, फक्त 2च द्या. थँक्यू. ओमला दुःख काय आहे हे माहित नाही. भूक, लाचारी, ऊन, वारा हे त्यांनी कधीच सोसलं नाही. म्हणून म्हणते देवा, त्याचा हट्ट कमी कर आणि त्याला स्वघरी पाठवण्याची सद्बुद्धी दे. तो वेडा आहे. माझ्यासाठी स्वतःचं घर सोडून आला. हे देवा, या जगाने बरेच आरोप केलेत आमच्यावर आणि मी ते सहनही केले. पण आईपासून मुलगा हिरावून घेतला हा आरोप मी नाही सहन करू शकत. हेही खरं आहे की मला ओम आवडतो, सुरुवातीच्या भेटीपासून आवडतो. पण त्याचा अर्थ असा नाहीये की आकाशाला मागणी घालावी. माझी सीमा मला माहिती आहे. ओम माझा स्वीकार करेल, पण तू बनवलेला हा समाज नाही स्वीकारणार. नाही स्वीकारणार हे ऋणानुबंध. गांधारीसारखी डोळ्यावर पट्टी बांधून मी माझं आयुष्य जगणार, कारण अंधाराची सवय झाली. तू माझ्या नशिबात सुखाचा प्रकाश टाकलाच नाहीस. अरे, प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं तिच्या जीवनात राजकुमार यावा, तिचंही 4 चौघात कन्यादान व्हावं. पण माझ्या नशिबात पिताच नाही ठेवलं असतं. मग कन्यादानाचा प्रश्नच येत नाही. मी म्हणत नाहीये की तू माझ्यावर दया कर. तू तुझं काम कर. तुला हवी तशी तू माझी परीक्षा घे. एक दुःख संपायच्या आधी तू दुसरं दुःख दे. संकट माझ्या वाटेत वाढून ठेवतोस. लोक म्हणतात तुझी लीला अपरंपार आहे. तेही खरंच आहे. तू काय लीला करशील ते तुझं तुलाच माहित. अरे, कुठले पाप केलेत मी किंवा माझ्या मम्माने? एका मुलाबरोबर प्रेम करून लग्न केलं, हा एवढाच गुन्हा होता तिचा. त्याची एवढी मोठी शिक्षा दिलीस तू. तू तर मायेचा, ममतेचा झरा आहेस. मग तुला आमची दया का नाही येत? का तुला वारंवार आम्हीच दिसतो? अरे, कुठपर्यंत तू आमच्यावर रुसणार आहेस? बस कर आता. दया कर आमच्यावर. जर तू खरंच देव आहेस तर संपव हा दुःखाचा डोंगर आणि उगव दे नवीन सूर्य. संपव आमची काळोखाची पहाट. देवा, मी आजपर्यंत नेहमी तुझ्या समोर रडले, माझी दुःख संपवण्याची विनंती केली, पण तू ऐकलं नाहीस. पण आज तरी ऐक.
आमच्या सोबत ओमची परीक्षा नको घेऊस. त्याला नाही सोसवणार हे सगळं. त्याला परतण्याची सद्बुद्धी दे. आई ॲनी हे घे वडापाव आणलेत. गरमागरम वडापाव आहेत. अगं इथे ना एका ठिकाणी खूप सुंदर वडापाव मिळतो. किती लोकांची गर्दी होती तिथे. तिथूनच आणलेत मी. घ्या घ्या. ओम, दोनच वडापाव? मी खाऊन आलो. सांगतो ना खूप छान आहे. घ्या घ्या. हे बंध बेधुंद ओम, कुणाचा छंद. ॲनी मी खरंच खाऊन आलोय. ओम मी ओळखते तू. मला माहितीये तू नाही खाल्लंस. ॲनी घे. ॲनी तू पण ना. ऋणानुबंध ऋणानुबंध मनाच्या अंगणी कुणाचा हा नाद. मनाच्या अंगणी कुणाची ही साद. गुंतले श्वास हरवले प्राण. स्वच्छंदी मधुगंध स्वच्छंदी मधुगंध. ऋणानुबंध ऋणानुबंध ऋणानुबंध. देवा आजपर्यंत मी तुला कधीच काहीच मागितलं नाही. कारण तू मला सगळं काही दिलंय. धन दौलत ऐश्वर्य नाव चांगलं कुटुंब. मी कधीच उन्हाचे चटके खाल्ले नाही. कधी पावसातही भिजलो नाही. गरिबीची आग कधी सोसली नाही मी. कारण तुझी असीम कृपा होती माझ्यावर. तू सगळ्यांच्या दुःखाचं निवारण करतोस. आज मी तुझ्या समोर उभा आहे माझी व्यथा घेऊन. देवा देवा ॲनीने आजपर्यंत खूप सोसलंय. खूप सहन केलंय. तुझ्या प्रत्येक परीक्षेत ती उत्तीर्ण झाली आहे. परीक्षा घेता घेता तूही थकला नाहीस आणि परीक्षा देता देता ती सुद्धा थकली नाही. पण आता बस कर देवा. पुरे कर तुझी परीक्षा. मी माझ्यासाठी काहीच मागत नाही. पण ॲनीला तू सुखी कर. अरे ही अखंड सृष्टी तू बनवलीस. त्या सृष्टीचा आनंद तिला घेऊ दे. आज देऊन टाक तिला ज्यावर तिचा अधिकार आहे. तिला ते सगळं दे जे ती शोधते. आज मी सुद्धा काही कर्तव्य ॲनीला दिलेले शब्द
पूर्ण करण्यासाठी तुझ्या समोर उभा आहे. मला तेवढी शक्ती दे की मी माझं कर्तव्य बजावू शकेल. तेव्हा आज अॅनीला माझी गरज आहे. ती पार तुटलीये. मला तेवढं सामर्थ्य दे की मी तिचा आत्मविश्वास वाढवू शकेल. ती वेडी हसणं विसरलीये. मला ती नजर दे की मी तिचं हास्य शोधू शकेल. मला माहित नाही मी उचललेलं पाऊल चूक आहे की बरोबर, पण एवढं नक्की सांगतो की मी अॅनी शिवाय जगण्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. देवा, माझ्या प्रेमाला एवढं बळ दे की माझ्या प्रेमाच्या सावलीत अॅनीची सगळी दुःख लपून जावी. देवा, आज तुला माझी हाक ऐकावीच लागेल. अॅनी जे मागते ते तिला देऊन टाक. नको आजमावू तिला. मी तिला हरताना नाही बघू शकत. या जगण्याच्या लढाईत तिला जिंकू दे. माझ्या पंखांना एवढं बळ दे की मी नेहमी तिच्या सोबत तिची सावली बनून चालू शकेन. कधीही तिला उन्हाचे चटके बसू नये. देवा, तुला जी परीक्षा घ्यायची ती माझी घे. मी कधीच तुला नाही थांबवणार. माझ्या अॅनीला सुखात ठेव. तिची सगळी स्वप्न पूर्ण कर. कित्येक रात्र ती झोपली नाहीये. हवं तर मी जागेन, पण तिच्या डोक्यातलं तिच्या आयुष्यातलं हे वादळ थांबव देवा.